हे पहा, मस्त अशाच वडे केले होते आणि इथे खीर केली होती। तर आमच्याकडे कोकणामध्ये ना पित्रामध्ये वडे आणि खीर प्रत्येक घरी असतेच असते। तर ही खीर कशाची आहे तर तुम्हाला ती रेश्मा किचन रेसिपी या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे। तर वडे काय घातले, कशापासून बनवले, कोणता पीठ वापरला आहे तर तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि हे वडे आणि ही खीर ही प्रत्येक घरोघरी ही खीर बनली जाते आणि तुम्ही जाऊन नक्की पहा ही कशापासून बनवले आहे किंवा खीर कशाची आहे। तर चला तर तुम्ही तिथे जाऊन पाहून या। चला बाय बाय। कशी वाटते ना, आत्ताच्या आत्ताच खायची मस्त अशी आपली टोमॅटोची चटणी। फक्त आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला थोडीशी टेस्ट करायची, काय कमी वाटलं काय जास्त वाटलं तर ॲड करू शकता। फक्त लसूण टोमॅटो ॲड करता येणार नाही। तर ही अशी चटणी तुम्हीही करा। तर ही पहा आपली ही चटणी आहे, नाहीतर म्हणाल दुसरी आहे। तर हे आहे माझ्याकडं भांडं, तर त्याच्यामध्येच मी ही चटणी काढली होती। चला तर कशी वाटली नक्की सांगा। या भाज्या आहेत तर आपण एका वाटणामध्ये 5 भाज्या आणि कढी कशी बनवणार आहोत आणि या पद्धतीने आमच्याकडे पण असंच बनवलं जातं, म्हणजे माझ्या सासरी या पद्धतीने बनवलं जातं। तर मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या भाज्या कशा बनवतात। पित्र पंधरवडा चालू आहे तर आपल्या पित्रांसाठी आपण ह्या भाज्या बनवतो। तर चला आपण भाज्यांना सुरुवात करूया।